नमस्कार, मी डॉक्टर चंद्रकांत इंदुरकर, आपला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन देतो. आपण बघूया की अॅनिमिया म्हणजे काय. आजकालच्या जीवनामध्ये अॅनिमिया हा देखील एक सर्रास आढळणारा आजार आहे. मुख्यत्वे करून गर्भवती महिला, रिप्रोडक्टिव्ह एज मधील महिला आणि बायकांमध्ये रक्तक्षय हा खूप कॉमनली आढळणारा आजार आहे. रक्तक्षय म्हणजे काय? रक्तक्षय म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिन आणि तांबड्या रक्तपेशींची संख्या कमी होणं, याला आपण रक्तक्षय असे म्हणत असतो. आता रक्तक्षय आपण जनरली 3 भागामध्ये आपण त्याचं वर्गीकरण करूया. रक्तक्षय होण्याची कारणे हे जर बघायचं असेल तर आपण त्यांना 3 भागामध्ये डिवाइड करूया. पहिला भाग आहे की रक्तामधील आरबीसीची संख्या कमी होणे किंवा आरबीसी मध्ये बदल घडणे. दुसरा प्रकार आहे हिमोग्लोबिन मधील बदल आणि तिसरा प्रकार आहे की कारणामुळे होणारा रक्तक्षय. आता पहिला भाग बघूयात आपण, आरबीसीच्या बदलांमुळे होणारा रक्तक्षय. त्यामध्ये पहिला आहे हायपरक्रोमिक मॅक्रोसायटिक अॅनिमिया. यामध्ये तांबड्या रक्तपेशींचा आकार नॉर्मल पेक्षा मोठा होतो आणि याचं कारण म्हणजे रक्तातील B12 आणि इंट्रिन्सिकचं प्रमाण कमी झाल्यामुळे हा आपल्याला अॅनिमिया होत असतो, हायपरक्रोमिक मॅक्रोसायटिक. त्यानंतर दुसरा प्रकार आहे हायपोक्रोमिक मायक्रोसायटिक अॅनिमिया. यामध्ये आपल्या आरबीसीची साईज क्षमतेपेक्षा कमी होते आणि याचं मुख्य कारण आहे की आपल्या शरीरातील आयर्नची कमतरता होणे. त्यानंतर आरबीसीतील बदलांमध्ये तिसरा प्रकार आहे नॉर्मोसायटिक अॅनिमिया. यामध्ये आपल्या तांबड्या रक्तपेशींची साईज हा नॉर्मल असतो, परंतु अचानकपणे जो रक्तस्राव होतो त्यामुळे नॉर्मोसायटिक अॅनिमिया आपल्याला होत असतो. हा पहिला प्रकार झाला आरबीसीतील बदलांमुळे होणारा रक्तक्षय. त्यानंतर आहे हिमोग्लोबिन मधील बदलांमुळे होणारा रक्तक्षय. त्यामध्ये परत 3 प्रकार पडतात: माइल्ड अॅनिमिया, मॉडरेट अॅनिमिया आणि सिव्हिअर अॅनिमिया. माइल्ड अॅनिमिया आपण त्याला म्हणतो ज्यांचं हिमोग्लोबिन 10 पर्यंत आहे. त्यानंतर मॉडरेट अॅनिमिया, ज्यांचं हिमोग्लोबिन 7 ते 10 ग्रॅम या दरम्यान आहे, त्यांना आपण मॉडरेट अॅनिमिक म्हणत असतो. आणि ज्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण 7 ग्रॅम पेक्षा कमी झालेलं आहे त्यांना आपण सिव्हिअर अॅनिमिक असे म्हणत असतो. त्यानंतर तिसरा कॉजेसचा प्रकार आहे की शरीरात काही कारणांमुळे होणारा रक्तक्षय. ते आपण वर्गीकरण बघूया. त्यामध्ये पहिला आहे रक्तक्षय आपल्याला काही ब्लड लॉस झाल्यामुळे होत असतो, तो बघूयात आपण. त्यामध्ये मुख्यत्वे करून हिमोप्टॅसिस, हिमॅटेमेसिस आणि मेलिना. हिमोप्टॅसिस मीन्स थुंकी वाटे रक्त पडणे, हिमॅटेमेसिस म्हणजे उलटीतून रक्त जाणे आणि मेलिना म्हणजे संडास मधून रक्त जाणे. या रक्तस्रावाच्या प्रकारामुळे देखील आपल्याला अॅनिमिया होऊ शकतो. त्यानंतर अॅनिमिया ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड फॉर्मेशन. शरीरामध्ये इंट्रिन्सिक फॅक्टरची कमतरता असणे, आयर्नची कमतरता असणे, B12 ची कमतरता असणे किंवा प्रोटीनची कमतरता असणे. त्याचबरोबर लोह, फॉलिक ऍसिडची कमतरतामुळे देखील आपल्याला रक्त व्यवस्थित तयार होत नाही, त्यामुळेच आपल्याला अॅनिमिया होतो. त्यानंतर कॉजेस मध्ये तिसरा प्रकार आहे अॅनिमिया ड्यू टू GIT डिसीजेस, म्हणजे आपल्या पचन संस्थेमध्ये बिघाड झाल्यामुळे आपल्याला अॅनिमिया होतात. जसे की पोटाचा कॅन्सर होणे, त्यामध्ये आपल्याला इंट्रिन्सिक फॅक्टर व्यवस्थित पद्धतीने तयार होत नाही. त्याचबरोबर काही कारणामुळे पोटाचा काही भाग काढून टाकावा लागला असेल किंवा आतड्याचा काही भाग काढून टाकावा लागला असेल, अशा परिस्थितीमध्ये व्हिटॅमिन B12, आयर्न यांचे व्यवस्थित शोषण न झाल्यामुळे देखील आपल्याला अॅनिमिया होत असतो. त्याचबरोबर जर आपल्याला आतड्यांमध्ये कुठे पेप्टिक अल्सर्स असतील तरी देखील रक्तस्रावामुळे आपल्याला अॅनिमिया होऊ शकतो. त्याचबरोबर माल ऍब्झॉर्प्शन सिंड्रोम म्हणजे व्यवस्थित पद्धतीने शोषण न होणे किंवा ब्लड मध्ये ते शोषले न जाणे, आयर्न, फॉलिक ऍसिड जे काही शोषण व्हायचे ते न शोषण झाल्यामुळे देखील आपल्याला अॅनिमिया होत असतो. त्यानंतरचा प्रकार बघायचा झाला तर एप्लास्टिक अॅनिमिया. यामध्ये बोन मॅरो मध्येच मुळात बिघाड असतो, त्यामुळे तांबड्या रक्तपेशींची व्यवस्थित पद्धतीने निर्मिती होत नाही, त्यामुळे आपल्याला एप्लास्टिक अॅनिमिया होत असतो. त्यानंतर पुढचा प्रकार जर बघायचा झाला तर हिमोलायटिक अॅनिमिया. यामध्ये रक्त फॉर्म झालं तरी ते लवकर मरून जातात. तांबड्या रक्तपेशी किंवा तयार झालेलं रक्त चांगल्या पद्धतीचं नसल्यामुळे हिमोलायटिक अॅनिमिया होत असतो आपल्याला. त्यानंतर कारणावरूनचा पुढचा प्रकार बघायचा झाला तर हिमोरेजिक डिसीजेस. यामध्ये व्हिटॅमिन C ची कमतरता असणे, प्रोथ्रोम्बिनची कमतरता असणे, प्लेटलेट कमी असणे, या कारणावरून आपल्याला हिमोरेजिक डिसीजेस होत असतात. त्यामुळे रक्त गोठण्याच्या क्रियेत बिघाड होऊन परत परत रक्तस्राव झाल्यामुळे आपल्याला अॅनिमिया होत असतो. हे आपले 3 प्रकार झाले: आरबीसीच्या बदलामुळे, हिमोग्लोबिनच्या बदलामुळे आणि कारणांवरून होणारा रक्तक्षय. त्यानंतर जर बघायचं झालं तर आपल्याला आजकाल मुख्यत्वे करून 2 प्रकार आणखी बघायला मिळतात. त्यामध्ये पहिला आहे सिकल सेल अॅनिमिया आणि थॅलेसेमिया.
सिकल सेल अॅनिमिया म्हणजे यामध्ये आपल्या नॉर्मल जो आरबीसीचा डंबेल शेप्ड असतो तो सिकेल म्हणजे कोयत्याच्या आकाराच्या आपल्या आरबीसी होत असतात आणि चुकीच्या आकाराच्या आरबीसी झाल्यामुळे अॅनिमिया होत असतो म्हणजे रक्तक्षय होत असतो. त्यानंतर थॅलेसेमिया, यामध्ये मुळातच हिमोग्लोबिन व्यवस्थित तयार होत नाही आणि त्यामुळे आपल्याला अॅनिमिया होतो. याला आपण थॅलेसेमिया म्हणत असतो. थॅलेसेमिया आईकडून बाळाला म्हणजे मुलांना स्पेशली होत असतो, मुलींमध्ये याचा जास्त परिणाम पडत नसतो. हे झाले आपले अॅनिमियाचे कारण. त्यानंतर आपल्याला अॅनिमिया प्रिव्हेंट करायचा असेल किंवा अॅनिमियाची ट्रीटमेंट बघायची असेल तर पहिली गोष्ट आहे की आपलं खानपान सुधारणं. आपल्या खाण्यामध्ये आयर्न, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन B12 त्याचबरोबर प्रोटीन चांगल्या पद्धतीने जाईल याचा आपण विचार केला पाहिजे. आयर्न आपल्याला शरीरामध्ये कुठल्याही प्रकारे तयार होत नाही, ते आपल्याला जेवणातूनच घ्यावं लागतं. आयर्न मिळण्यासाठी आपल्याला हिरव्या पालेभाज्या, लाल रंगाची फळे ही आपल्याला घ्यावीच लागतात. आयर्न मिळवण्यासाठी आपण लोखंडी वस्तूंचा देखील उपयोग करू शकतो, म्हणजे अन्न शिजवण्यासाठी लोखंडाची कढाई घेणे किंवा तव्याचा उपयोग करणे, त्याद्वारे देखील आपल्याला आयर्न मिळत असते. त्यानंतर व्हिटॅमिन B12 साठी आपण ऍपल घेऊ शकतो, लाल रंगाची फळे घेऊ शकतो किंवा नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस बघायचे झाले तर अंडे, मांस यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन B12 चांगल्या पद्धतीने मिळत असते. त्याचबरोबर फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन C हे देखील आपल्याला खूप गरजेचं असतं. आयर्न जर आपण घेत असेल तर त्याच्या चांगल्या ऍब्झॉर्प्शनसाठी व्हिटॅमिन C आपल्याला घ्यावं लागत असतं. व्हिटॅमिन C आपल्याला आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी यासारख्या फळांमधून मिळत असते. त्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचं प्रोटीन देखील गरजेचं असते, कारण हिमोग्लोबिनसाठी आयर्न आणि प्रोटीन यांची आवश्यकता असते. प्रोटीन आपल्याला शेंगदाण्यातून मिळत असते, सोयाबीन मधून मिळत असते, गव्हामधून मिळत असते. त्याचबरोबर नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस बघायचे झाले तर आपल्याला नॉनव्हेज, मटन, चिकन, अंडे यामधून देखील चांगल्या पद्धतीचं प्रोटीन मिळत असतं. तर हिमोग्लोबिनसाठी आपल्याला आयर्न, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन C आणि प्रोटीन या सर्व गोष्टींचा आहारामध्ये चांगल्या पद्धतीचा उपयोग करून खाणं, त्यामुळे आपण हिमोग्लोबिन चांगलं राहण्यासाठी मदत करू शकतो. त्यानंतर खाण्यापिण्यावरून जर आपलं हिमोग्लोबिन व्यवस्थित होत नसेल तर मेडिकेशनचा उपयोग आपल्याला घ्यावा लागतो, जसे की आयर्न, फॉलिक ऍसिडच्या गोळ्या, व्हिटॅमिन C च्या गोळ्या, प्रोटीन पावडर हे देखील आपले डॉक्टर आपल्याला रिकमेंड करत असतात. ज्यांचा सिव्हिअर अॅनिमिया आहे त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन हा देखील शेवटचा पर्याय ठरू शकतो. ज्या लेडीजला आता डिलिव्हरी जवळच होत आहे आणि त्यांना सिव्हिअर अॅनिमिया आहे, तर अशा परिस्थितीत आपण ब्लड ट्रान्सफ्युजन हा एक चांगला उपाय त्यांच्यासाठी आहे. त्याचबरोबर आपण आयर्न, सुक्रोजचे इंजेक्शन देखील आपण पेशंट्सला देऊ शकतो, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते. धन्यवाद.